सत्ताधारी लोकांनी त्या घनसोलीच्या नावाने फक्त पैसे कमवले असतील, पण लोकांच्या ज्या काही सुखसुविधा होत्या त्याच्याकडे त्यांनी कटाक्षाने दुर्लक्ष केलं. आता आपण एवढा दिवस आपण ह्या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे, त्यामुळे घेताना सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक गोष्टींचा त्या ठिकाणी अंतरावर घेऊन सर्व गोष्टींची सूचना करून त्या हँडओव्हर करून घेणं त्या ठिकाणी गरजेचं असेल. पिछले कई वर्षों से स्थानिक जनप्रतिनिधि और नागरिकों द्वारा घनसोली नोड हस्तांतरण की मांग को अब और भी गंभीरता से लेते हुए आखिर नवी मुंबई महानगर पालिका ने उक्त नोड सिडको से अपने पास हस्तांतरित करने में सफलता हासिल कर ही ली. हाल ही में सीबीडी स्थित सिडको भवन में संपन्न हुई बैठक में घनसोली नोड हस्तांतरण करार पर सिडको के व्यवस्थापकीय संचालक भूषण गगरानी और नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे ने औपचारिक रूप से हस्ताक्षर किए. इस हस्ताक्षर प्रक्रिया के बाद अब नवी मुंबई की तमाम राजनीतिक पार्टियां भी मैदान में कूदकर इस पेचीदे मुद्दे को सुलझाने का श्रेय लेने की होड़ में लग गई है और इसीलिए पत्रकार परिषद के आयोजन के साथ सोशल मीडिया और बैनरबाजी के जरिए अब यही पार्टियां आसानी से श्रेय लेकर एक दूसरे पर आरोप प्रत्यारोप करती नजर आ रही है. हाल ही में नवी मुंबई मनपा के विरोधी पक्ष नेता विजय चौगुले के नेतृत्व में शिवसेना द्वारा मनपा मुख्यालय में पत्रकार परिषद का आयोजन किया गया, जहां विजय चौगुले ने घनसोली नोड हस्तांतरण का श्रेय लेते हुए कहा कि यह घनसोली के स्थानिक शिवसेना नगर सेवकों की मेहनत का नतीजा है. वहीं उन्होंने सत्ताधारी एनसीपी पर निशाना साधते हुए यह भी कहा कि घनसोली नोड हस्तांतरण के नाम पर सत्ताधारियों ने केवल पैसे कमाए और लोगों को प्रलोभन दिखाए. आजच घनसोली भाग हा महानगरपालिकेकडे हँडओव्हर झाला आणि या मागच्या 1.5 वर्षामध्ये या घनसोली नोड हा जो नोड होता त्या नोडमध्ये 100% शिवसेना बीजेपी युतीचे नगरसेवक आहेत आणि आमच्या लोकांची ज्या पद्धतीने तिथल्या घनसोलीतल्या सर्वसामान्य जनतेने आम्हाला निवडून दिलं त्यावेळेस त्यांचा अट्टहास एकच होता की मागच्या ज्या काही 15 वर्षामध्ये घनसोली नोड हा हँडओव्हर करून घ्यायला पाहिजे होता. सत्ताधारी लोकांनी त्या घनसोलीच्या नावाने फक्त पैसे कमवले असतील, पण लोकांच्या ज्या काही सुखसुविधा होत्या त्याच्याकडे त्यांनी कटाक्षाने दुर्लक्ष केलं. तुम्हाला माहीतच असेल की या विधानसभेच्या अगोदर काही लोकांनी तिथं जाऊन अमुक पार्क तमुक पार्क म्हणून नारळ फोडली. एक लोकांना एक काय बोलतात त्याला प्रलोभन दाखवण्याच्या दृष्टिकोनातून ते केलं. त्यावेळेस मागच्या वेळेस स्टेडियमचा प्लॉट आम्ही घेतो म्हणून 2-1 करोड रुपये त्यावेळेस मागच्या वेळेस त्यांनी या सिडकोकडे दिले की आम्ही प्लॉट हस्तांतर करून घेऊ स्टेडियमचं वगैरे. म्हणजे एक मोठे मोठे गाजर असे त्यांनी दाखवलं गेलं की आम्ही हे करतो, पण 15 वर्षामध्ये त्यांना जे शक्य नाही झालं त्या गोष्टी ह्या 2-4 महिन्यामध्ये जे आमचे त्या भागातले आमचे सदस्य असतील, प्रशांत पाटील असतील, कमलताई पाटील असतील, ज्येष्ठ नगरसेविका आहेत, त्या मागचीही त्यांची 2nd टर्म आहे. त्या ठिकाणी प्रशांत पाटीलचे मिसेस असतील, सपकाळ यांच्या मिसेस असतील नगरसेविका, परत कृष्णा पाटील यांच्या मिसेस नगरसेविका असतील की या लोकांनी तो एक आणि आमचे पक्षप्रमुख द्वारकानाथ भोईर असतील, थोडा भाग द्वारकानाथ बलनीचा भाग हा द्वारकानाथ भोईरांच्या पण त्याच्या वार्डमध्ये येतो. म्हणजे ह्या लोकांनी सातत्याने प्रयत्न करून आम्ही 1.5 वर्षामध्ये की हा घनसोली नोड हा हस्तांतर व्हायला पाहिजे ह्याच्या मागे आम्ही फार महापालिकेमध्ये सुद्धा आम्ही कित्येक वेळा सभा चालू असताना आम्ही डायसवर गेलो.
वहीं एनसीपी कार्यकर्ताओं ने सोशल मीडिया के जरिए इसका श्रेय लेते हुए यह कहा कि ऐरोली के विधायक संदीप नाइक के अथक प्रयत्नों और पाठ पुरावा के बदौलत ही घनसोली नोड मनपा के पास हस्तांतरित हुआ। मगर इस बात में कोई शक नहीं कि पिछले पंचवार्षिक काल से विधायक संदीप नाइक ने अधिवेशन सिडको स्तर पर लगातार समन्वय और पत्र व्यवहार कर घनसोली नोड को सिडको से मनपा के पास हस्तांतरित करने में बड़ी भूमिका अदा की। इतना ही नहीं तो वहीं सिडको और मनपा अधिकारियों को साथ लेकर उन्हें परिसर में पनपती गंभीर समस्याओं से रूबरू कराकर घनसोली हस्तांतरण को समय की जरूरत भी बताई थी। नुसतं हँडओव्हर करा, हँडओव्हर करून प्रश्न संपणार नाही। एखादा हँडओव्हर त्यांनी आज केलं आणि जर त्या ठिकाणी त्यांचे प्रकल्प चालू असलेले त्या ठिकाणी कामं बंद पडली, दिवाबत्तीची गैरसोय झाली, तर हा खूप मोठा त्या ठिकाणी सेटबॅक हा त्या घनसोली नोडवर होईल। त्यामुळे आता आपण एवढा दिवस आपण हा गोष्टीचा पाठपुरावा केला आहे, त्यामुळे घेताना सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक गोष्टींचा त्या ठिकाणी अंतरावर घेऊन सर्व गोष्टींची सूचना करून त्या हँडओव्हर करून घेणं त्या ठिकाणी गरजेचं असेल। ब्यूरो इनपुट EW नेटवर्क।